कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये 31 मार्चात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील अशा प्रकारची घोषणा केली। या गोष्टीला 4 दिवस झाले तरी अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। खरं तर पीक विमा कंपन्यांच्याकडे ज्यावेळी आम्ही पाठपुरावा केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की सरकारनं त्यांच्या हिश्श्याचे पैसे भरलेले नसल्यामुळं विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। म्हणजे एका बाजूला सरकार आपली जबाबदारी पार पडत नाही। खरीप सीझन होऊन 3 महिने होऊन गेले, रब्बीचा सीझन आता संपला, सगळ्या प्रकारचं कापणी झाली, मळणी झाली, अजूनही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळं आम्ही इशारा दिलेला आहे, येत्या 15 दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा झाले नाहीत तर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये घुसून मुंबईला त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही आमचा जो काय विम्याचा पैसा आहे तो वसूल केल्याशिवाय सोडणार नाही। ते पैसे येणं देणं हे सरकारनं आणि विमा कंपन्यांनी बघावं, आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।